सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीनं. एकनाथ शिंदेंसह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि बंडखोर शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा परत बोलावण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही आणि अशातच उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजलं असं दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची चर्चा आता रंगतीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेसाठी एकत्र यावं यासाठी भाजपच्या नेत्यांनी मदत केल्याचं सांगत दीपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचे ट्विटरद्वारे आभार मानले. तेव्हा आता आपण ही मोठी बातमी पाहतो आहोत. एकनाथ शिंदेंसह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर ज्या काही नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत आणि आत्ताची आलेली ही महत्त्वाची बातमी. तेव्हा नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील यांच्याकडून. सुस्मिता, काय सांगता येईल? आता हे मोठं विधान दीपाली सय्यद यांनी केलंय. दीपाली सय्यद यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विट मध्ये त्यांनी थेट शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मुख्यत्वे एकूणच महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरती या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या ट्विट मध्ये भाजपने मध्यस्थी केल्यामुळे हे शक्य होऊ शकते हेही सांगायला दीपाली सय्यद विसरलेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय घडामोडींमध्ये जितका बदल पाहायला मिळाला तितकाच बदल हा येत्या काळात शिवसेनेच्या राजकीय भूमिकेबाबत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 40 नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी ही मुत्सद्दीगिरी करण्याचं काम दीपाली सय्यद यांनी केलेलं होतं. 2 दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीपासूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. आज 11 वाजता दीपाली सय्यद या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, ते आपली भूमिका मांडणार आहेत, ते आपली बाजू मांडणार आहेत आणि ज्या पद्धतीचं विकोपाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, शिवसेना दुभागलेली होती, त्याच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अर्थात पक्षप्रमुखांमध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची मुत्सद्दीगिरी आणि त्यांची चर्चा व्हावी शिंदे गटासोबत म्हणून एक पाऊल पुढे येण्याचं काम हे राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेलं आहे. परंतु या सगळ्यातनं महाविकास आघाडी भविष्यात पाहायला मिळेल का, हे सगळ्यांचे वाट वेगळे असतील, सगळे राजकीय पक्ष आपापल्या वाटेने जातील, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अगदी सुस्मिता, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आपण पाहतो आहोत ही महत्त्वाची बातमी. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिलेली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चेसाठी एकत्र येणार असं समजलंय, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे अशातच आता उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे मुख्य शिवसेनेला भलं मोठं खिंडार पडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसैनिकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मुख्य शिवसेनेतून सुरू असलेली ही गळती पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे आता लवकरच पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता स्वतः मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मेळावे देखील घेणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं आणि आगामी महाराष्ट्र दौऱ्याचं त्यानुसार आता नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली जाते. आता वळूयात पुढच्या बातमीकडे आणि जाऊयात कोल्हापुरामध्ये. कोल्हापुरातील शिवसेनेचे 2 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे हे गटात
जे संजय मंडलिक आहेत हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे आणि याबाबत ते लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील सेनेच्या मेळाव्यालाही दोन्ही खासदारांनी दांडी मारली आणि ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आलं। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? कोल्हापुरात ही दोन्ही खासदार हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची आपल्याला विश्वसनीय सूत्रांच्याकडून माहिती मिळते। कारण शिवसेनेचा नुकताच विनायक राऊत यांनी कोल्हापूरमध्ये मेळावा घेतला, मात्र या मेळाव्याला या दोन्ही खासदारांची दांडी आहे ती आपल्याला दिसून आली आणि त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले की हे नेमके खासदार का अनुपस्थित राहिले आणि राजेश क्षीरसागर जे एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापूरचे नेते त्यांनी सुद्धा या दोन खासदारांची अनुपस्थिती काय आहे याच्याकडे पहिला राऊतांनी लक्ष द्यावं अशा पद्धतीचा टोला लगावला। मात्र एकूणच पाहायला गेलं तर गोकाकमध्ये संजय मंडलिक यांच्या समर्थकांची बैठक झाल्याचं समजते आणि या बैठकीमध्ये शिंदे गटासोबत जावावं अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आणि त्यामुळे संजय मंडलिक हे सुद्धा आता शिंदे गटामध्ये जातील आणि लवकरच ती भूमिका जाहीर करतील या संदर्भातली अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळते। दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने आचार्य आहेत, मात्र ते सुद्धा काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, कारण पूरग्रस्तांना जो व्याजावरची जी सवलत आहे किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान आहे, तर त्या संदर्भात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते। त्यावेळी त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्यात आणि या अनुषंगाने सुद्धा धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि एकूणच हातकणंगलेचं राजकारण असू दे किंवा कागलचं राजकारण असू दे, या दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणाचा विचार करता हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याची शक्यता आहे। कारण भाजपचं प्राबल्य या दोन्ही मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तरी आहे आणि जी महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांची अडचण सुद्धा या सगळ्या दोन्ही खासदारांना या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो। त्यामुळे एकूणच या सगळ्याचा विचार करता दोघांनाही राजकीय सोयीची ह्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं आणि त्यामुळे दोघेही लवकरच हा निर्णय घेतील अशी आपल्याला विश्वसनीय सूत्रांच्याकडून माहिती मिळते। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या तपशिलाबद्दल। तेव्हा आणखी दोन खासदार हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। 18 जुलैला म्हणजेच उद्या राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे। एनडीएनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिंदे गट आणि भाजप युतीच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत आमदारांना कशा प्रकारे मतदान करावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। शिंदे भाजप आमदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। मुंबईत काँग्रेसची आजपासून 2 दिवस महत्त्वाची बैठक होणार आहे। राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगच्या अनुषंगानं ही बैठक होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मुंबईत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश, HK पाटील आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। येत्या 20 जुलैला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 10 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। विधिमंडळ अधिवेशन घेण्यापूर्वी राज्य संसदीय कामकाज समितीची बैठक विधान भवनात होणार आहे। राज्यातील राजकारणावर सामनातील रोखठोकमधून टीका करण्यात आली आहे। विश्वासघाताचं आणि दुहीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे। शिवछत्रपतींनंतर त्यांचा अभिमान बोलला तो फक्त लोकमान्य टिळकांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून, आता तर राज्य दिल्लीसमोर झुकणाऱ्यांच्या हातात गेल्याची टीका करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। सत्तेत सहभागी झालेल्या सर्व घटक पक्षात सत्तेत वाटा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आम्ही छोट्या घटकांना कायम भेटायचो असंही फडणवीस म्हणाले। मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदा केला, उच्च न्यायालयातनं आरक्षण दिलंय, पण मविया सरकारनं काय केलं हे सर्वांना माहीत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय। सर्व आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीनं केल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय।
सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं सत्तेत सहभागी होण्याचे आदेश देऊन सरप्राईज गिफ्ट दिल्याचं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिल्याचं फडणवीस म्हणाले. नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडणार असाल तर मग मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती देखील जनतेतून निवडा असं अजित पवार म्हणाले. लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत आणि त्यांचं पालन करावं असं अजित पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी समर्थकांनी गर्दी केली आणि यावेळी एका कार्यकर्त्यानं खडसेंसाठी गाणं गायलं. खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधात शहरात मोर्चा काढून नामांतराला विरोध केला होता. मात्र आता खासदार जलील यांनी यू-टर्न घेतलाय. त्यांची भूमिका काहीशी नरमती झाली आहे. नावाचं राजकारण न करता आता विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलायला पाहिजे असं खासदार इम्तियाज जलील म्हणाले. काय झाडी काय हटेल या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या आमदार शहाजी पाटील यांनी आपली व्यथा मांडली आहे. कुठेही गेलो तरी लोक सेल्फी आणि फोटोसाठी आग्रह करतात. तसंच गाड्या अडवून मार्ग रोखतात. त्यामुळे कंटाळून गेलोय अशी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत सांगलीत सांगितलं. सेनेकडून राज्यभर स्टॅम्प पेपरवरती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतली जात आहेत. तर दुसरीकडे यवतमाळमध्ये शिंदे गटाकडून आपल्या समर्थकांकडून पत्र लिहून घेतलं जात आहे. त्यामुळे सध्या शिवसेना आणि शिंदे गटात पत्र वॉर सुरू झालाय. आरेत मेट्रो कारशेड वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झालेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या वादात उडी घेत पर्यावरणवाद्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान आज पुन्हा पर्यावरणवादी आरे परिसरात निषेध आंदोलन करणार आहेत. आयसीएसई 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल पाहू शकणार आहेत. नीटची परीक्षा आज होणार आहे. एमबीबीएस बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेसाठी 20 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आलाय. देशभरातील जवळपास 18 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉकचं आयोजन करण्यात आलंय. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी कुर्ला आणि वांद्रे हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 प्रकल्पातील पहिली मेट्रो आंध्र प्रदेशातून ऑगस्टमध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो मुंबईत येण्यास विलंब झाल्यानं मेट्रो 3ची चाचणी रखडली. आता ऑगस्टमध्ये मेट्रो येणार असल्यानं चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. 7व्या वेतन आयोगाचा अंतिम करार लवकरच पालिका प्रशासन करणार असून या करारासोबत 5वा आणि शेवटचा थकबाकीचा हप्ताही मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना सुमारे 25 ते 80 हजारांपर्यंत थकबाकी मिळण्याची शक्यता कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. वीज निर्मिती करून ती महावितरणला पुरवणं हे राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीचं काम आहे. मात्र आता ही कंपनी अन्य ठिकाणाहून वीज खरेदी करून ती महावितरणला विकणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं महानिर्मितीची याचिका मंजूर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आता नव्या 9 न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. किशोर संत, वाल्मिकी मेनेझेस, कमल खाटा, शर्मिला देशमुख, अरुण पेडणेकर यांच्यासह 9 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्यांना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याकडून न्यायाधीश पदाची शपथ देण्यात येईल. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढताना दिसतंय. दिवसभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 35 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. कोरोनाच्या BA4 आणि BA5 व्हेरियंटचे रुग्ण जास्त आढळल्यानं चिंतेत भर पडली आहे. तर BA2.75 व्हेरियंटचे 8 रुग्ण सापडल्याची माहिती आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 282 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. 8 दिवसांपूर्वी 500च्या पुढे असलेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या आठवड्याभरात निम्म्यानं कमी झाल्याचं समोर आलंय.
राज्यातील तब्बल 5,14,19,000 नागरिकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। यामध्ये 7,29,323 आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात बूस्टर डोसकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे। येत्या काळात कोरोना साथीच्या आणखी लाटा येणार असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सर्व देशांना दिलाय। कोरोनाच्या नव्या विषाणूंचा संसर्ग अधिक असेल तसंच बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात मुबलक पाणीसाठा असून तो आता 78.63% इतका झालाय। सातही जलाशयात मिळून सध्या 11,38,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा झालाय। त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे। पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत। राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत, तर आतापर्यंत 11,836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाता यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पचल अणुस्कुरा मार्गावरील अणुस्कुरा घाटात आज पुन्हा पहाटेच्या दरम्यान दरड कोसळली आहे। त्यामुळे काही काळापासून वाहतूक ही पूर्णतः बंद आहे। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। घाटात मोठ्या गाड्यांचा खोळंबा झाला असून दुचाकींची काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे। विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य फुललंय। त्यात भीमकुंड धबधबा प्रवाहित झाल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे। पनवेल तालुक्यातील मोरबे धरणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। मोरबे येथील 50 एकर परिसरात हे धरण आहे। हे धरण पूर्ण भरलं असून पाण्याचा मोठा विसर्ग धरणातून सुरू आहे। कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटलाय। राखयुक्त पाणी खसाळा, म्हसाळा, कवठा आदी गावांमध्ये शिरलंय। त्यामुळे नागरी वस्तीला सुद्धा धोका निर्माण झालाय। बीडच्या केज तालुक्यातील केजडी नदीला माशांचा महापूर आलाय। माशांचा मोठा खच नदीत पाहायला मिळतोय। मासे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे। नदीला आलेल्या पुरामुळे धनेगाव धरणातील मासे पाण्याच्या प्रवाहासोबत उलट्या दिशेने आले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील परशुराम घाटात दरड कोसळत असल्यानं हा घाट दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनलाय। त्यामुळे 70 घरांवर धोक्याची टांगती तलवार आहे। तर गेल्या 15 दिवसांपासून 900 विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित आहेत। त्यामुळे माळीणगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलडाण्यातील मलकापूरमध्ये धोपेश्वर जवळील पूर्णा नदीत जलपूजन केलं गेलंय। यावेळी महिलांनी एकत्र येऊन नदीला 51 साड्यांनी ओटी भरली आहे। उन्हाळ्यात नदीचं पाणी आटू नये, मलकापूर वासियांवर जलसंकट येऊ नये यासाठी ही पूजा करण्यात आली आहे। जळगावातील भडगाव ग्रामीण रुग्णालयाचं दुरुस्तीचं काम गेल्या महिन्यात पूर्ण झालंय। मात्र मुसळधार पावसामुळे रुग्णालयाच्या छतावरून पाणी गळत असल्याचं पाहायला मिळालंय। यातून दुरुस्तीचं काम किती निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं उघड झालंय। त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मानखुत परिसरातून 2 मोबाईल चोरांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून आयफोनसह 480 मोबाईल्स पोलिसांनी जप्त केलेत। या चोरट्यांकडून 1 लॅपटॉप, 590 ग्रॅम गांजा, विदेशी दारूच्या 174 बाटल्या आणि 2 तलवारी देखील जप्त करण्यात आल्या। सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। 2 चोरट्यांनी चंदनाची झाडं कापून चोरून नेली। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल झालाय। बुलडाणामधील येळगाव जवळ असलेल्या आदिवासी आश्रमशाळेचं लोखंडी गेट अंगावर पडल्यानं एका 7 वर्षांच्या आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही शाळा माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराव शिंदे यांची आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे।
पुण्यातील एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। हँडब्रेक न लावताच पार केलेला एक ट्रॅक्टरनं सुसाट वेगानं येत उभ्या असलेल्या वाहनांना उडवत एका टपरीला धडक दिली आहे। सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची आज बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत। या निवडणुकीत मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपकडून गेल्या वेळेपेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी केली जाते। एनडीएनं उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। धनखर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही माहिती दिली आहे। गुजरात सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे झाल्यानंतर भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। तीस्ता सेटलवाड यांनी गुजरात सरकार पाडण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी काँग्रेसच्या इशाऱ्यावरती काम केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित यांनी केलाय। आमदार फुटण्याच्या भीतीनं गोवा काँग्रेसनं आपले 5 आमदार चेन्नईला पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलंय। तसंच गोव्यात पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कोरोना लसीकरणामध्ये आज देश 200 कोटींचा आकडा गाठणार आहे। आतापर्यंत देशात 199.98 कोटींहून अधिकांनी लस घेतली आहे। आज कोरोना लसीकरण मोहिमेचा 548वा दिवस आहे। कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानं तेल कंपन्यांनी हवाई इंधन दरात कपात केल्यानं टर्बाईन इंधन दरात 2.2% घसरण झाली आहे। त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। दर कमी झाल्यास विमान प्रवाशांना दिलासा मिळू शकतो। अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या 36 तासात 6 यात्रेकरूंचा मृत्यू झाला। तसंच यात्रेकरूंची ने-आण करणारा एक घोडेस्वार मृत्युमुखी पडला। त्यामुळे यंदाच्या यात्रेतील मृत्युमुखी पडलेल्या एकूण यात्रेकरूंची संख्या 49 झाली आहे। यात 8 जुलैला झालेल्या पावसानं आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या 15 जणांचाही समावेश आहे। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे रुद्रप्रयागमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी तीव्र उतारावरती डोंगरांना तडे गेले असून आता या दरडी रस्त्यांवरती कोसळू लागल्यात। रुद्रप्रयागमध्ये भूस्खलनाचा असाच एक प्रकार समोर आलाय। बद्रीनाथ ऋषिकेश महामार्गावर खंखारा परिसरात अचानक मातीचा मोठा लोट खाली आला। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र डोंगर खचून रस्त्यावर आल्यानं वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय। आसाममध्ये सध्या पावसानं थैमान घातलंय। गोलपारा जिल्ह्यातल्या चायबारी परिसरात एका डबक्यात तब्बल 6 हत्तींना पकडून पडावं लागल्याची घटना समोर आली आहे। हे हत्ती यामध्ये अडकून पडले। अनेक प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता आलेलं नाहीये। अखेर वन विभागानं जेसीबीच्या साहाय्यानं या खड्ड्या शेजारीच आणखी एक मोठा खड्डा केला आणि पाण्याला वाट मोकळी करून दिली आणि या 6 हत्तींची सुखरूप सुटका झाली। भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली। सिंधूनं 32 मिनिटं सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेईना कावाकामीचा 21-15 आणि 21-7 असा पराभव केला। भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकर अमेरिकेतील ओरेगॉन इथं सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत त्यांनी धडक दिली आहे। अशी कामगिरी करणारा श्रीशंकर पहिलाच भारतीय ठरलाय। श्रीशंकरच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। श्रीलंकेचा स्टार क्रिकेट चमिका याला गाडीत पेट्रोल भरण्याकरता तब्बल 2 दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागल्याचं समोर आलंय। एएनआय वृत्तसंस्थेला चमिकाने दिलेल्या माहितीत स्वतः याबाबत तिने माहिती दिली आहे। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटातलं प्रसिद्ध केसरिया हे पूर्ण गाणं आज रिलीज होणार आहे। त्या संदर्भात अभिनेत्री आलिया भट्टनं पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे।